चांगली गोष्ट आहे. देवाचे आभार मानले पाहिजेत, की ज्यांना कधी आंदोलनाची सवयच नव्हती, ज्यांना फक्त लुटायचं खळं माहीत होतं. शेतकऱ्यांचं खळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लुटलं कोणी? तर रोहित आणि रोहितच्या आजोबांनी. शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या कोणी? आजोबाच्या सरकारने. मावळमध्ये जेव्हा लोक पाणी मागायला आली तेव्हा तुम्ही गोळ्या घालता. इथं आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये नांदऱ्यामध्ये जेव्हा ऊस दराचं आंदोलन झालं, नलावडे, मला वाटतं चंद्रकांत नलावडे शेतकरी, त्याला डायरेक्ट गोळ्या घातल्या. त्याचा नातू आता इथं बसला आहे आंदोलनाला. रोहित पवारला माझं आव्हान आहे की जोपर्यंत साखर कारखान्याने FRP दिलेली नाही, ती FRP जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत त्यानं उपोषणाला बसलं पाहिजे, अन्नत्याग केला पाहिजे. सोलापूर SP साहेबांना माझी विनंती आहे, पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारच्या बाजूला लावा. त्याला एक अन्नाचा घाससुद्धा खाऊ देऊ नका. नुसत्या बातमीपुरतं, नाटक करण्यापुरतं रोहित पवाराचं हे आंदोलन आहे ते होता कामा नये. त्याला 11 दिवस 15 दिवस जोपर्यंत शेतकऱ्याची FRP मिळत नाही, कारखानदार हेच आहेत, ते सगळी FRP जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ह्याचं उपोषण चालू राहिलं पाहिजे. नाहीतर नुसतं नाटक, मीडियामध्ये यायचं, सकाळपासून बसायचं, असलं नाटक असेल तर ते काही योग्य नाही. आणि रोहित पवारला ॲक्टिंग करायचं माहीत आहे, त्याचे ते सल्लागार हुशार आहेत. सकाळी 9ला तू ये आणि मग तू दिवसभर मीडियामध्ये दिसतोय, ह्याचा हा प्रकार आहे. शेतकऱ्याचं काय ह्याला पडलं आहे? कारखाने सगळ्यात जास्त दाबले कुणी? रोहित पवारांनी. कुणाचे कारखाने आहेत? शेतकऱ्यांचे. सभासदाच्या फीमधून उभारलेले कारखाने 6 कोटीपासून ह्यांनी ढापलेत. 100-100, 200-200 कोटीचे कारखाने. कशाला रे तुम्ही हे नाटक करताय? हे काय पिक्चरचं शूटिंग चालू आहे? हे काय नटरंग पिक्चरचं शूटिंग आहे? तिथं तू ॲक्टिंग करायला गेला आहेस? आणि मला समाधान हा बसला पाहिजे. तिथं लोक रोज ह्यांच्या विरोधात आंदोलन करत होते. बसू द्या ना याला महिना 2 महिने. त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावा. आणि त्याच्याच बरोबर जे लोक या शेतकऱ्याच्या आंदोलनावर बोलतायत, खालच्या लेवलला जाऊन तिथं बोलत आहेत, मला त्या छोट्या नेत्यांना काही बोलायचं नाही. मला मुख्यमंत्री साहेबांना एवढंच बोलायचं आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही मोठे नेते आहात. तुमच्या कॅबिनेटमधले काही नेते नाहीतर तुमच्या पक्षातले काही आमदार जर खालच्या पातळीवर जाऊन आमच्या शेतकऱ्याबद्दल तिथं बोलत असतील, या आंदोलनाबद्दल तुम्ही बोलत असाल, ह्याला स्टंडबाजी तिथं म्हणत असाल आणि त्याच्यावर हे बोलल्यानंतर तुम्ही त्या नेत्याला काहीच बोलत नसाल, तर आम्हाला हेच म्हणावं लागेल की देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या मोठ्या नेत्यांनी या छोट्या नेत्यांना मुद्दामून आमच्या या आंदोलनावर नाही तर शेतकऱ्यावर बोलण्यासाठी तिथं पाठवलेलं आहे. त्यामुळे कृपा करून त्यांना तुम्ही थांबवा. ते जर थांबले नाहीत आणि उद्या जर काही शेतकऱ्यांनी त्यांच्यावर काय केलं तर आम्ही त्याला जबाबदार नाही. कारण का संवेदनशील विषय झालेला आहे. लोक अतिशय याच्यामध्ये संवेदनशील बनलेले आहेत. हा जीवन मरणाचा प्रश्न त्या ठिकाणी बनलेला आहे. त्यामुळे कृपा करून आम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर या बाबतीत सरकारने त्या ठिकाणी निर्णय हा घेतला पाहिजे आणि तो घेतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. त्यामुळे 24 तास झाले, माझ्याबरोबर 26 जण आहेत. इथं नवले साहेब, देशमुख साहेब, सर्व शेतकरी संघटनेचे लोक आले. त्यांचं मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो. ज्या लोकांनी आम्हाला आत्तापर्यंत पाठिंबा दिला त्यांचे मी आभार व्यक्त करतो. फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे, बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की हा काय जास्त वेळ इथं बसणार नाही. त्यांना एवढंच सांगायचं आहे, मी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे. त्यामुळे मी इथं जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकत नाही, चर्चा करत नाही, सकारात्मक होत नाही, तोपर्यंत जेवढा माझा जीव आहे, जेवढ्यात माझ्या ताकद आहे तेवढी नक्कीच ती ताकद त्या ठिकाणी मी वापरेल आमच्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी.